मित्रांनो नमस्कार. आरक्षण हे खरं तर सर्वसामान्य माणसाच्या उद्धाराचं एक साधन आहे, होतं आणि भविष्यात पण राहील. परंतु आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय लोकांनी राजकारणासाठी वेळोवेळी वापरण्याचा हत्यार केलेले आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या याच्यामध्ये खूप मोठी फरफट होत जाते. ज्यावेळी पहिल्यांदा मराठा आरक्षणाचा प्रश्न तयार झाला त्यावेळी भारताचे कृषी मंत्री पंजाबराव देशमुख यांनी सर्व मराठ्यांना सांगितलं होतं की तुम्ही काळ बदलतोय त्यानुसार तुम्ही सगळ्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये शेतीला जी काही अडचण येतील त्याच्यामध्ये मदत तुम्हाला मिळण्यासाठी हे कुणबीचे दाखले उपयोगाला येतील. आणि त्यानुसार विदर्भातील सर्व मराठ्यांनी, बहुतेक मराठ्यांनी त्यावेळी सर्टिफिकेट काढून घेतले आणि त्यामुळे विदर्भामध्ये आता हा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे. राहिला प्रश्न मराठवाड्याचा. मराठवाड्यातील मराठ्यांना आपण मराठा आहोत, निजामाविरुद्ध लढताना त्यांच्यामध्ये ती संघर्षाची भूमिकाच तयार झाली होती आणि त्यामुळे लोकांचं शक्यतो ऐकून न घेणे किंवा विद्वान माणसाला बोलूच न देणे असे मराठ्यांमध्ये थोडेसे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे मराठवाड्यामधील मराठ्यांनी अजिबात ऐकलं नाही आणि त्यामुळे मराठवाडा मागे राहिला. शिवाय निजामी सगळा दुष्काळ, निजामी अत्याचार, त्याच्यानंतर निसर्गाचे अवकाळ, शेतीला हमी भाव न मिळणं याच्यामुळे मराठवाडा आणखी मागे पडत गेला. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र देऊन हा विषय तातडीनं सोडवता येऊ शकतो. दुसरी गोष्ट, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे थोडेसे हुशारच आहेत ते. त्यामुळे वेळोवेळी त्यांनी जशी जशी गरज पडेल तसे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढून घेतले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांचा सुद्धा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे. आणि कुणबी प्रमाणपत्र हे कोकणामध्ये कोणताही मराठा घेणार नाही, कारण कोकणामध्ये कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये खूप मोठी दरी आहे आणि तिकडे कुणबी म्हणजे जवळपास दलित असं समजलं जातं. त्यामुळे जे कोकणातील मराठे विरोध करतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र एकालाही नको, त्यांची ती भूमिका त्या प्रकारची आहे. त्यामुळे सरकारला सरसकट अख्ख्या महाराष्ट्राचा विचार करता येणार नाही. आणि जर सरसकट विचार करायचा म्हटलं तर मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट हैदराबादचं गॅजेट आणि बाकीचे सगळे 1931 मुंबई हायकोर्टाचा निकाल हे सगळं गृहीत पकडून सरसकट मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आरक्षण देऊन हा विषय संपवता येईल असं मला वाटतं आणि हाच राजमान्य तोडगा राहील. मराठा आरक्षणाचे वेळोवेळी राजकारण करून सगळे राजकीय पक्ष आपापल्या पोळ्या भाजण्याचे जे काम करतायत, दोन समाजामध्ये जे दरी निर्माण करायचा प्रयत्न करतायत, त्याच्यावरती मला वाटतं हा खूप मोठा तोडगा राहील. विदर्भामधील मराठ्यांकडे ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील ज्यांना लागत होते त्यांनी काढलेत, भविष्यात पण ते काढतील तसे त्यांच्या नोंदी सापडत आहेत. कोकणातील एकही मराठा कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार नाही, तो घेणार पण नाही. आणि राहिला प्रश्न फक्त मराठवाड्याचा. त्यामुळे मला असं वाटतं की ओबीसींना अजिबात प्रॉब्लेम न होता आणि सर्व मराठ्यांचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी हा एक मध्यमार्ग मला कोणावरही अन्याय न करता सर्व मराठ्यांना, मराठवाड्यातील मराठ्यांना न्याय देत आहे.